भारत आणि रशिया दरम्यान व्यापार असंतुलन कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना दिले। भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत असून सध्या व्यापाऱ्याचं तागडं रशियाच्या बाजूला झुकलेलं आहे आणि त्यामुळे भारताकडून जास्तीत जास्त कृषी उत्पादनं आणि औषध उत्पादनं खरेदी करण्यास प्राधान्य द्यावं असं पुतिन यांनी सुचवल्याचं पाहायला मिळतंय। वार्षिक द्विपक्षीय परिषदेसाठी अध्यक्ष पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत आणि हा दौरा आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचं पुतिन यांनी म्हटलंय। विद्यार्थिनींचा लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीला पटियाला हाऊस पोलिसांनी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। चैतन्यानंदची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं होतं। न्यायालयाने चैतन्यानंदचे दाखल केलेल्या 3 अर्जांवर पोलिसांकडून उत्तरं मागितली आहेत आणि यामध्ये त्यांच्या वस्तूंची यादी, खटल्याची माहिती आणि साधूसाठी अन्न, कपडे, औषधं आणि पुस्तकांची तरतुदीचा समावेश आहे। दिल्ली पोलिसांनी त्याच्या 3 निकटवर्तीय महिला सहकाऱ्यांना सुद्धा अटक केली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांना कफ सिरप देण्यासंदर्भात ॲडवायझरी जारी केली आहे। 2 वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध दिलं जाऊ नये। इतकंच नाही तर 5 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि योग्य कालावधीसाठीच याचा वापर केला गेला पाहिजे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपच्या संबंधित झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे संशय व्यक्त होत आहेत आणि त्याच अनुषंगाने आरोग्य मंत्रालयानं सुद्धा ही ॲडवायझरी जारी केली आहे। बुलडोजर कारवाई म्हणजे कायदा मोडणं असं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट केलंय। भारतीय न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमांनुसार चालते आणि बुलडोजर कारवाईला कोणतंही स्थान नाही असं सुद्धा ते म्हणालेत। मॉरिशसमधील सर मॉरिस रोल्ट मेमोरियल लेक्चरमध्ये ते बोलत होते। सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निकालामध्ये न्यायालयाकडून सुद्धा स्पष्टीकरण आलंय की आरोपीविरुद्ध बुलडोजर चालवणं हे कायद्याच्या योग्य प्रक्रियेचं उल्लंघन आहे। सरकार एकाच वेळी न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लाद असू शकत नाहीत। त्यावेळी मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोकुल यांच्यासह इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते। तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यामध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते विजय यांच्या 27 सप्टेंबरला झालेल्या सभेदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आणि या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने दिलेत। या घटनेमध्ये 41 जणांचा मृत्यू झाला होता तर 60हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आलेली होती। न्यायाधीश एन सेंथिल कुमार यांच्या एकलपीठाने या एसआयटीचं नेतृत्व पोलीस महानिरीक्षक आसरा गर्ग यांच्याकडे सोपवलेलं आहे आणि यावेळी न्यायालयानं टीव्हीकेच्या पदाधिकाऱ्यांची कामाची पद्धत आणि विजय यांनी दुर्घटनेनंतर दिलेला प्रतिसाद यांच्यावर टीका सुद्धा केली आहे। पीओकेमध्ये निष्पाप नागरिकांवर हल्ला केला जात असल्याचा आरोप भारताने पाकिस्तानवर केलाय। यामध्ये आतापर्यंत 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे। तर पाकिस्तानी सैन्य निष्पाप नागरिकांवर अत्याचार करत आहे। पाकव्याप्त काश्मीरवर हा जबरदस्ती कब्जा मानला जातोय आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं पाहिजे असं सुद्धा रणधीर जयस्वाल म्हणाले। पाकिस्तानच्या लष्करी उभारणीसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिल्याचं पाहायला मिळालंय। गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील सिंध यांना जोडणारा समुद्राशी संबंधित 96 किलोमीटर लांबीचा दलदलीचा पट्टा म्हणजे सरक्रिक पट्टा आहे आणि पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला इतिहास आणि भूगोल बदलेल असं उत्तर दिलं जाईल। भारताची सीमापार दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील। शस्त्रपूजनानिमित्त एका जाहीर कार्यक्रमामध्ये राजनाथ सिंह यांनी हे विधान केलंय।